अंजनगाव सुर्जीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। महावितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंत्याला 35,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे। सामान्य नागरिकांना वीज चोरीच्या खोट्या प्रकरणात अडकवून पैसे उकळणाऱ्या महावितरणच्या भ्रष्ट कारभाराचा मोठा पर्दाफाश झाला आहे। अंजनगाव सुर्जी येथील महावितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता अजय विलास चौधरी वय 33 याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांनी तब्बल 35,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले। ही कारवाई आज 28 जानेवारी 2026 रोजी दुपारच्या सुमारास करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अभियंत्याने आपल्या कर्मचाऱ्यांसह तक्रारदाराच्या घरातील वीज मीटरमध्ये छेडछाड करत खोटा वीज चोरीचा आरोप केला आहे। गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवत प्रकरण मिटवायचे असेल तर मला पैसे द्या अशी सरळ धमकी देण्यात आली होती। सुरुवातीला 45,000 रुपयांची मागणी करण्यात आली। त्यानंतर तडजोड होऊन 35,000 रुपये लाच घेण्यावर सौदा ठरवण्यात आला। या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। त्यानुसार सापळा रचण्यात आला आणि महावितरण कार्यालयातच आरोपी लाच स्वीकारत असताना रंगेहात अटक करण्यात आली। आरोपीकडून रोख रक्कम जप्त करण्यात आली असून अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या घटनेमुळे महावितरणच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी होत आहे। दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्पष्ट इशारा दिला आहे की शासकीय कामासाठी लाच मागणारा कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी कोणत्याही परिस्थितीत सुटणार नाही। नागरिकांनी निर्भयपणे तक्रार करावी असे आवाहनही करण्यात आले आहे। अशाच धडाकेबाज आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा।